आहे माकुल फ्राय, या आपल्या वाकट्या फ्राय आणि हा माकुल मसाला हा केलेला आहे माकुल मसाला. ही आपली काकडी तोंडी लावायला मस्तपैकी आपली नॉनव्हेज नाही फिश डिश रेडी आहे. हे बघा, भाकरी, वाकटी, माकुल फ्राय, काकडी आणि हा माकुल मसाला. तरी बघा आपली आजची डिश रेडी आहे. बघा मस्त. हे बघा मस्त भाकऱ्यासुद्धा बनवलेल्या आहेत. बघा मस्त भाकऱ्या आपल्या रेडी झाल्या. जाता आहे ना आपलं वाकटी फ्राय. त्याला हळद मीठ मसाला लावला, मस्तपैकी तांदळाचं पीठ घेतलं, त्याच्यात हे करून आपण ह्या वाकट्या मस्त कुरकुरीत अशा फ्राय केल्यात. हे बघा छान अशा आपल्या कुरकुरीत वाकट्या फ्राय झाल्यात. आणि वाकट्या फ्राय करून हे बघा एकीकडे माकुलसुद्धा मी असे जाड तुकडे केले. ते बघा ह्याला पण मीठ मसाला हळद लावली आहे आणि ह्याला पण आपण फ्राय करणार आहोत. ते बघा तांदळाचं पीठ घेतलं आहे, हे पण त्याच्यात असं घोळवून हे सुद्धा आपल्याला फ्राय करायचं आहे. हे बघा हे पण आपले माकुलसुद्धा फ्राय आहे. बघा आहे की नाही फ्राय, मस्तपैकी फ्राय झालेलं आहे आपलं फिश फ्राय. वाकट्या पण छान बघा कुरकुरीत फ्राय झाल्यात. ते बघा छान अशा. आणि आता माकुलसुद्धा मस्त असं कुरकुरीत कडक कसं फ्राय करते. हे पण ना गाईज फ्राय केलेलं ना माकुल छान लागतं. आणि हा मोठा माकुल होता, 2 आणलेले, त्यामुळे थोडं मी करून टाकलं. हे बघा आपण वाकट्याला मीठ लावतोय. आणि आपले मसाले, याच्या अगोदर मी लिंबूचं रस ह्याला लावलं होतं, लिंबूचं रस लावून ठेवलेलं होतं. तर हे बघा आपलं माकुल मसाल्याची तयारी. तर हा कांदा टॉमॅटो मी फ्राय केला आहे आणि माकुल बारीक करून त्याला सगळं मसाले मी ह्याला माकुललाच लावलेत. मस्तपैकी मसालेसुद्धा ह्याला लागलेत, मस्त मुरतील आणि मग आपला माकुल मसाला तयार होईल. हे बघा आता ह्याच्यात आपण टाकूया. कांदा टॉमॅटो शिजलेला आहे त्याच्यात. हे बघा मस्त असा माकुल खाल्लेला आहे. तर गाईज तुम्ही कधी माकुल मसाला खाल्लात का? खाल्ला असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि हे बघा 2 तापा आपण 2 ते 3 कोकम टाकलेत. आणि हा ना भाकरीवर छान असा मस्त लागणार आहे तांदळाची भाकर. हे बघा आपला माकुल मसाला रेडी झालेला आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा काय एकीकडे भाकऱ्यासुद्धा करून घेतल्या. बघा कशा मस्त टम अशा भाकऱ्या फुगतायत.